नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक 3 वर्तुळ सर्कल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 आपण सोडवत आहोत. त्यातला प्रश्न दुसरा आपण सोडवणार आहोत. केंद्र O असलेल्या वर्तुळाला रेषा L बिंदू P मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी असेल तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. डिस्टन्स OP बरोबर किती? डिस्टन्स OQ बरोबर 8 सेमी असेल तर बिंदू Q चे स्थान कोणते? डिस्टन्स OR 15 सेमी असेल तर डिस्टन्स R ची स्थाने L वर असतील. ते बिंदू P पासून किती अंतरावर असतील? या ठिकाणी ही आकृती आहे. P हा स्पर्शबिंदू आहे, रेषा L ही स्पर्शिका आहे. या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी 9 सेंटीमीटर दिलेली आहे. 9 सेंटीमीटर त्रिज्या आणि दुसरा एक बिंदू दिलेला आहे 8 सेंटीमीटर अंतरावरती Q बिंदू आहे. निश्चितच त्रिज्येपेक्षा लहान आहे अंतर हे, त्यामुळं हा जो बिंदू आहे Q तो वर्तुळाच्या आत असणार आहे. हा Q हा बिंदू वर्तुळाच्या आत आहे, 8 सेंटीमीटर अंतरावरती आहे. वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा कमी अंतर असणारे बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहेत. डिस्टन्स OP या ठिकाणी डिस्टन्स OP जी त्रिज्या आहे, OP ही रेषा याला लंब आहे, त्यामुळं OP हे अंतर त्रिज्या एवढंच आहे, 9 सेंटीमीटर आहे. का तर या ठिकाणी लंब आहे म्हणून. त्यानंतर डिस्टन्स OR 15 आहे. डिस्टन्स OR 15 सेमी असेल तर R बिंदूचे स्थान L वर कोणत्या बाजूला किती अंतरावर P पासून असेल? यासाठी आपल्या लक्षात येईल की OPR हा काटकोन त्रिकोण आहे, कारण OPR हा 90 मापाचा कोन आहे. स्पर्शिकेच्या लंबतेचे प्रमेय किंवा त्रिज्या स्पर्शिका प्रमेय पायथागोरसचं प्रमेय आपण वापरलं तर PR काढण्यासाठी 15च्या वर्गातून म्हणजे कर्णाच्या वर्गातून 9चा वर्ग वजा केला पाहिजे. 15 वर्ग 225 वजा 9चा वर्ग 81. 225 मधून 81 गेले 144 वर्ग 12. त्यामुळं PR 12 P बिंदू जसा R बिंदू जसा P पासून 12 अंतरावर आहे, तसाच या ठिकाणी P बिंदूपासून S बिंदू 12 अंतरावर आहे. या ठिकाणी बिंदू R ची इतर ठिकाणी स्थाने L वर असतील. एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. उजव्या बाजूचा बिंदू S मानला आहे. ओके, पाहूया सविस्तर. पहा, कोन OPR 90 मापाचा आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. OP या ठिकाणी रेषा L ला लंब आहे, त्यामुळे OP बरोबर R आहे, त्रिज्याच आहे. OP त्रिज्या आहे, OP 9 सेंटीमीटर, R बरोबर 9 सेंटीमीटर. दुसरा OQचं विचारलेला आहे. OQ 8 सेंटीमीटर आहे, तर त्रिज्या 9 आहे, त्यामुळे OQ त्रिज्येपेक्षा लहान आहे, त्यामुळे Q हा वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. आता आपण पाहिलं. ओके, त्यानंतर डिस्टन्स OR बरोबर 15 सेंटीमीटर आहे. असे दोन बिंदू L वर आहेत. एक बिंदू R हा Pच्या डावीकडे आणि दुसरा S बिंदू उजवीकडे आहे Pच्या. कोन OPR 90 आहे. त्रिकोण OPR हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार OR वर्ग बरोबर OP वर्ग अधिक PR वर्ग, 15 वर्ग बरोबर 9 वर्ग अधिक PR वर्ग, 225 15चा वर्ग बरोबर 9चा वर्ग 81. त्यामुळे 81 मागे घेतल्यानंतर PR वर्ग बरोबर 225 म्हणून 81 गेले 144. PR वर्ग बरोबर 144, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. PR बरोबर 144चं 12. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी PS सुद्धा 12 आहे. PS सुद्धा जसा PR 12 आहे तसंच PS सुद्धा 12 आहे. त्रिकोण OPS हा काटकोन त्रिकोण विचारात घेऊन PS 12च. ओके, ते बिंदू P पासून प्रत्येकी 12 सेमी अंतरावर असतील. उत्तरे काय आहेत? संकलित OP 9 सेंटीमीटर किंवा हा वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. दोन बिंदू P पासून 12 सेंटीमीटर अंतरावर आहेत. ओके, दुसरा बिंदू आहे सोबतच्या आकृतीत. M हा केंद्रबिंदू आणि KL ही स्पर्शिका आहे. MK या ठिकाणी 12 आहे. KL 6 वर्गमात 3 आहे. 6 वर्गमात 3. वर्तुळाची त्रिज्या काढा. कर्णाच्या वर्गातून म्हणजे 12 वर्गमधून 6 वर्गमात 3 वर्ग वजा केल्यानंतर सोडवून मिळणार आहे. त्याचं वर्गमूळ काढणार आहे आपण ML. वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. K आणि M यांची मापे ठरवायची आहेत आपल्याला. इथं 12चा वर्ग 144, 6 वर्गमुळात 3 याचा वर्ग यातून वजा करायचा आहे. 7 हा 36 वर्गमुळात 3चा 3, 36 त्रिके 108, 144 मधून 108 गेल्यानंतर 36 उरणार आहे. 36 वर्गमूळ 6 म्हणजे त्रिज्या 6. हा कर्ण आहे. इथं ML KL ला लंब आहे, त्यामुळं MLK 90 मापाचा आहे. त्रिज्या स्पर्शिका प्रमेय.
या ठिकाणी 30, 60, 90 मापाच्या प्रमेयाचा व्यत्यास विचारात घेतला तर आपल्याला माहिती आहे की 6 हे कर्णाच्या निमपट आहे, म्हणजेच के 30 मापाचा आहे. 30 मापाच्या कोणासमोरील भुजा कर्णा निमपट असते आणि नक्कीच हा मग 90 आहे, हा 60 असला पाहिजे. एम 60 आणि के 30. ओके, पाहूया सविस्तर. या ठिकाणी वर्तुळात बिंदू वर्तुळ केंद्र यम केंद्र असणारे, वर्तुळात केंद्र यम असलेले वर्तुळ केंद्र रेख एल, हे के एल स्पर्शिका आहे, स्पर्शिका खंड आहे. माप कोण यम एल के बरोबर 90 अंश आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. कोण यम एल के या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार एम के हा कर्ण एम के वर्ग अधिक एल एम वर्ग अधिक के एल वर्ग 12 वर्ग बरोबर एम एल वर्ग अधिक 6 वर्ग 3 वर्ग 12 वर्ग 124 हे एम एल वर्ग 6 36 वर्ग 3 3 36 108 एम एल वर्ग बरोबर 144 म्हणून 108 गेले 36 एम एल बरोबर 6 दोन्ही बाजू वर्गमूळ घेतलं. या ठिकाणी एम एल ही जी एम एल आहे ही कर्णाचे निमपट आहे, के एमच्या निमपट आहे, म्हणून के 30 पाहिजे. ओके, म्हणून 30, 60, 90 मापाच्या त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार एल 90 आहे, यम 30 आहे आणि के 30 आपण यम 60 आहे, के 90 आहे आणि आता के 30 आपण काढलेला आहे. उरलेला कोण येतो, त्यामुळे आर 60 संकलन, त्यानंतर के 30 आणि यम 60. ओके, चौथा प्रश्न आहे बिंदू ओ हा वर्तुळ केंद्र आणि रेख ए बी ही रेख ए बी आणि रेख ए सी स्पर्शकाखंड आहे. जर वर्तुळाची त्रिज्या आर असेल, वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी आर आहे आणि ए बी आर आहे, म्हणजे ए बी आर आहे, ओ बी आर आहे, ओ सी सुद्धा आर, एकाच वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शकाखंड, वर्तुळाला काढलेले स्पर्शकाखंड एकरूप असतात, त्यामुळं ए सी सुद्धा आर. त्यामुळं चौकोन ए बी ओ सी याच्या चारही भुजा समान आहेत, तो समभुज चौकोन आहे. ओके, समभुज चौकोनाचा एक कोन हा काटकोन आहे, कारण हा त्रिज्या स्पर्शिका प्रमेय आहे. त्रिज्या स्पर्शिका प्रमेय त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते, त्यामुळे एक काटकोन असेल, समभुज चौकोनाचा एक कोन काटकोन असेल तर सर्व कोन काटकोन असतात, म्हणजेच चारी बाजू समान आल्या, चारी कोन काटकोन आले, म्हणजेच तो चौरस आहे. ओके, सविस्तर पाहूया. ए बी आर दिलेलं आहे. ओके, ए बी बरोबर ए सी स्पर्शकाखंडाचे प्रमेय. ए बी आणि ए सी समान आहे, कारण वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शकाखंड एकरूप असतात, त्यामुळे ए सी सुद्धा आर. ओ हे वर्तुळ केंद्र, ओ बी आणि ओ सी या त्रिज्या आहेत, त्या सुद्धा आरच आहेत. ओके, त्यानंतर ओ बी बरोबर ओ सी बरोबर आर, ओ बी बरोबर ओ सी आर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, त्यामुळे सर्व भुजा समान आहेत. ओ बी बरोबर ए बी बरोबर ए सी बरोबर ओ सी, चारही भुजा आर आहेत, म्हणजे चौकोन ए बी ओ सी समभुज चौकोन आहे, त्याचा एक कोन काटकोन आहे, कोन ओ बी ए बरोबर 90 अंश, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय समभुज चौकोनाचा एक कोन काटकोन आहे, म्हणून तो चौरस आहे. चौकोन ए बी ओ सी हा चौरस आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2, लाईन एल टचेस ए सर्कल विथ सेंटर ओ ॲट पॉईंट पी. If radius of the circle 9 cm, answer the following. What is distance OP? Why? Distance OQ is equal to 8 cm. Where does the point Q lie? Third, distance PQ is equal to, the point Q is here. Why? OQ is 8 cm less than OP, less than radius. Okay, distance PQ is equal to here. Then how many locations of point R lie on line L? At what distance will each of them be from point P? Okay, here is a mistake. Distance OR is 15 given. Here the radius of the circle is 9 cm. OP is radius, here OP 9 cm. Distance OQ is 8 cm. Distance OQ is less than radius. Point Q lies in the interior of the circle. Okay, here is point Q lies in the interior of the circle. Then third, distance OR is equal to 15 cm. Distance OR is equal to 15 cm. Then there are two possible locations of the point R on line L. One towards the left side
of point P and other towards the radius side of the OP. Let us location, let R, and yes, okay. Here R is left side of P and S is right hand side of P. Here is triangle OPR. Angle OPR is equal to 90 degree. Tangent theorem by Pythagoras theorem. We get OR square is equal to OP square plus PR square. OR square given 15 square. OP square given radius 9 square plus PR square 15 square 225 is equal to 81 plus PR square. PR square is equal to 225 minus 81. 225 minus 81 144 is equal to PR square. Taking square root of both sides, so we get here square root of PR square. PR 144 12. PR is equal to 12. Okay, here PR is equal to 12. OR 15 centimeter and PR 12 centimeter. Each location of point R will be at a distance at 12 centimeter from P. Okay. Then question number 3 in figure, M is a center of the circle, segment KL is a tangent segment. If MK is equal to 12 hypotenuse, okay, is given, KL is equal to 6 root 3, then find radius of the circle, measure of K and M. Here angle MLK is equal to 90 degree. Tangent theorem by Pythagoras theorem in triangle MLK, MK square is equal to ML square plus KL square. Putting value 12 square is equal to ML square plus 6 root 3 bracket square. Here 114 is equal to ML square. 6 plus 6 square 36 root 3 square 3. 36 into 3 108. ML square is equal to 144 minus 108. ML square is equal to 36. Taking square root of both sides, ML is equal to 6. Okay. That means a radius of the circle is 6. Then ML is equal to here ML 6. Half of Km. That means ML is equal to half of Km. Therefore, angle K is 30 degree. Okay. By converse of 30 degree, 60 degree, 90 degree triangle theorem in triangle, here MLK, here K is 30 degree, L 90 degree, then M here 60 degree. Okay. Addition of triangle three angles 180, 90 plus 30 120, 180 minus 120 60 degree. Therefore, angle M is equal to 60 degree. Therefore, total answer ML, that means radius of the circle 6 centimeter, angle K is equal to 30 degree, angle M is equal to 60 degree. And question number 4, O is the center of the circle, segment AB and segment AC are tangent segment, radius of the circle is equal to R. Prove that here quadrilateral ABOC joining, okay, is a square. Here draw segment OB and segment OC. OB is equal to OC is equal to R, radius of the same circle. AB is equal to R, also AC is equal to R. Tangent segment theorem in quadrilateral ABOC. OB is equal to AB is equal to AC is equal to OC is equal to R. Therefore, quadrilateral ABOC is a rhombus. Here length AB is equal to R given. Angle AB is equal to AC, that means tangent theorem in a quadrilateral ABOC. OB is equal to OC is equal to R, AC is equal to R, AB is equal to AC, AB is equal to R. From 1, 2 and 3, AB is equal to AC is equal to AB, OB is equal to OC. All sides of quadrilateral same, that means R. Therefore, quadrilateral ABOC is a rhombus. Angle OBA is equal to 90 degree. OBA is equal to 90 degree. Tangent theorem, a rhombus is a square if one of the angle is right angle
Therefore, quadrilateral ABOC इज ए स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. अद्यापही भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या. त्या पुढील सगळे व्हिडिओ या माध्यमातून आपणासमोर येतील. आणि व्हिडिओ कसा वाटला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्या आणि प्रोत्साहन जरूर द्या. धन्यवाद मित्रांनो.